श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते। येत्या 2 सप्टेंबरला सोमवारी आलेली आहे पिठोरी अमावस्या। याच दिवशी आपण बैलपोळा हा सण साजरा करत असतो आणि हा श्रावणातला शेवटचा सोमवार सुद्धा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये पिठोरी अमावस्येला खूप महत्त्व आहे आणि त्यासोबतच यावर्षी शेवटचा श्रावणी सोमवार हा सुद्धा पिठोरी अमावस्येच्या दिवशीच आलेला आहे। या दिवशी आपल्या हिंदू परंपरेनुसार पिठोरी अमावस्येला स्नान, दान, पूजापाठ आणि आपल्या पितरांना नैवेद्य दाखवणं हे अत्यंत विशेष महत्त्वाचं मानलं गेलं आहे। पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवल्याने आपल्याला जो काही पितृदोष असतो तो दूर होतो। पितृदोषाने आपल्याला ज्या काही समस्या या निर्माण झालेल्या असतात त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचप्रमाणे या पिठोरी अमावस्येला जर काही आपण महत्त्वाचे उपाय जर केले तर ते शीघ्र फलदायी ठरतात आणि त्याचे फळ हे आपल्याला लगेच मिळते। त्यामुळे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की शेवटच्या श्रावण सोमवार आणि पिठोरी अमावस्येच्या निमित्ताने या दिवशी आपल्याला कोणते खास महा उपाय हे करायचे आहेत आणि हे उपाय केल्याने आपल्याला त्याचे त्वरित फळ हे मिळणार आहे। चला तर मग कोणते उपाय आपल्याला सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्येला शेवटच्या श्रावणी सोमवारी करायचे आहेत हेच आता आपण जाणून घेऊया। शास्त्रानुसार सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व हे दिलं गेलेलं आहे आणि त्यासोबतच या दिवशी जर आपण काही खास उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला शीघ्र प्राप्त होत असते। तर या शेवटच्या श्रावणी सोमवारी सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्येला आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर सोमवती अमावस्येच्या दिवशी शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान हे करायचं आहे आणि जर तुम्हाला एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एखाद्या पवित्र नदीचं पाणी हे टाकायचं आहे आणि जर गंगाजल तुमच्याकडे असेल तर ते गंगाजलसुद्धा तुम्हाला या तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान हे करायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जी काही जागा आहे ती सुद्धा हळद, मीठ, गोमित्र मिश्रित पाण्याने आपल्याला आपल्या घराच्या बाहेरची जागाही स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो काही उंबरठा आहे त्याला सुद्धा हळदीचं लेपन हे जरूर करायचं आहे। त्याचप्रमाणे या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने जरी तुम्ही इतर 4ही श्रावणी सोमवारी जर रुद्राभिषेक हा तुमच्या घरी केला नसेल तर या दिवशी रुद्राभिषेक हा आपण आपल्या घरी नक्की करायचा आहे। यामुळे भगवान महादेवांची विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होईल कारण शेवटचा श्रावणी सोमवार सुद्धा आहे आणि त्यासोबतच अमावस्या तिथी सुद्धा आहे आणि अशामध्ये जर आपण रुद्राभिषेक हा आपल्या घरी केला तर भगवान महादेवांची विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद महादेव हे नक्की देतील आणि त्यांच्या कृपेने आपल्याला आयुष्यामध्ये कशाचीही कमी पडणार नाही। त्यामुळे रुद्राभिषेक हा तुम्ही या दिवशी नक्की करा। त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे तो म्हणजेच आपल्याला या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा जरूर लावायचा आहे आणि यामध्ये कापसाच्या वातीऐवजी आपल्याला लाल कलरच्या धाग्याची वाती त्या दिव्यामध्ये लावायची आहे आणि त्या दिव्यामध्ये थोडेसे केशर हे आपल्याला टाकायचं आहे। हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपाही होते। दिव्यामध्ये केशर टाकल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते। आर्थिक समस्या या आपल्या दूर होतात। माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते। त्यामुळे हा उपाय सुद्धा तुम्ही अमावस्येच्या तिथीला सोमवारी 2 तारखेला नक्की करा। त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे तो म्हणजेच या दिवशी आपल्याला एका काळ्या कुत्र्याला मोहरीचं तेल लावलेली पोळी ही खाऊ घालायची आहे। असं केल्याने शत्रुपीडा ही आपली नष्ट होते। त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत समस्या येत असतील, एक झाली की एक समस्या तुमच्या पुढे जर उभी राहत असेल तर या दिवशी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे गोळे हे करायचे आहेत आणि हे गोळे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे गव्हाच्या पिठाचे गोळे तुम्हाला नदीतल्या किंवा तलावातल्या माशांना खाऊ घालायचे आहेत। हा उपाय केल्याने आपल्याला ज्या काही समस्या येत असतात त्या दूर होतात। आपण समस्या मुक्त होतो, कष्टमुक्त होतो। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या घराची संपूर्ण स्वच्छताही करायची आहे। आपल्या घराची लादी पुसताना आपल्याला जे पाणी आपण घेऊ त्या पाण्यामध्ये खडे मीठ हळद हे जरूर टाकायचं आहे आणि त्याने आपलं घर हे स्वच्छ पुसायचं आहे। असं केल्याने आपल्या घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर पडेल आणि सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि तसंच या दिवशी तुम्हाला शक्य होईल तितकं अन्नदान किंवा दानधर्म करण्याचा हा नक्की प्रयत्न करा कारण अमावस्येच्या तिथीला केलेला दानधर्म हा कधीही वाया जात नाही। अमावस्येच्या तिथीला आपण अन्नदान किंवा दानधर्म जर केला तर यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपले पितर हे जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्याला आयुष्यामध्ये कोणतीच अडचण ही येत नाही, कोणत्याच कामामध्ये अडथळे हे निर्माण होत नाही। त्यामुळे
त्यामुळे या दिवशी पितरांच्या नावाने काहीतरी दानधर्म किंवा अन्नदान हे गोर गरीब गरजू लोकांना नक्की करा। आणि पुढचा उपाय आहे तो म्हणजेच आपल्याला या दिवशी पिंपळ वृक्षाला शुद्ध पाण्यामध्ये थोडेसे दूध आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे टाकून हे पाणी आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण हे करायचं आहे। आणि त्याचप्रमाणे 7 किंवा 11 प्रदक्षिणा या त्या पिंपळ वृक्षाला आपल्याला मारायच्या आहेत। आणि आपण प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे। आणि त्यासोबतच या पिंपळ वृक्षाखाली एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, किंवा तुम्ही याऐवजी मोहरीच्या तेलाचा सुद्धा दिवा हा तिथे प्रज्वलित करू शकतात। असं म्हटलं जातं की हा उपाय केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य हे प्राप्त होतं आणि त्यासोबतच पितरांचा सुद्धा आशीर्वाद हा त्याला मिळतो आणि त्याच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते। त्यामुळे सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्येला आपल्याला हा उपाय नक्की करायचाच आहे। आणि आता शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय, तर या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने आपल्याला या दिवशी एका भांड्यामध्ये दूध, पाणी आणि पांढरी फुलं टाकून हे पाणी आपल्याला ही भगवान शिवशंकराला अर्पण ही करायची आहे। त्यासोबतच भगवान भोलेनाथांच्या समोर आपल्याला एका मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर शिवमंत्राचा जप हा करायचा आहे। इथे तुम्हाला जोही शिवमंत्र येत असेल त्याचा तुम्ही जप हा करायचा आहे। आणि हा उपाय आपल्याला आपल्या घराजवळ जिथे कुठे शिवमंदिर असेल तिथे जाऊनच करायचा आहे। त्याचप्रमाणे त्या मंदिराजवळ जिथे कुठे गोरगरजू व्यक्ती असतील, गोरगरजू लोक असतील तर त्या व्यक्तींना यथाशक्ती दानधर्म हा सुद्धा नक्की करा। आणि संध्याकाळी भगवान शिवशंकरांची पूजासुद्धा आपण आपल्या घरी जरूर करायची आहे। आणि या दिवशी जर तुम्ही एखादं तांब्याचं भांडं हे दान जर तुम्हाला करता आलं तर ते अवश्य दान करा, तर यामुळे तुम्हाला भगवान शिवशंकरांची असीम कृपाही प्राप्त होईल। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे हीच माहिती दिलेली आहे की शेवटच्या श्रावणी सोमवारी पिठोरी अमावस्येला सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणते शीघ्र फल देणारे महाचमत्कारिक उपाय हे करायचे आहे, याबद्दलच संपूर्ण माहिती ही दिली आहे। त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे उपाय नक्की करा, म्हणजेच तुम्ही सुद्धा हे उपाय केल्याने त्याचे फळ हे तुम्हाला शीघ्र प्राप्त होईल। तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी या सुरू असतील त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल, पितृदोषापासून सुद्धा तुम्हाला सुटका मिळेल, तुमच्या पितरांचा सुद्धा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल, तुमच्या आर्थिक समस्या सुद्धा दूर होतील। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।